सर्वेऽपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। समर्थांच्या चरणी वंदन। आपल्याही सगळ्यांच्या अंतःकरणातल्या समर्थ भक्तीला अत्यंत प्रेमाने आणि आदराने वंदन करते। काल येता आलं नाही याबद्दल क्षमस्व। दोन भागात खरं तर पसायदानावर बोलणं म्हणजे शिवधनुष्य पेलणं आहे, कारण माऊलींचे 9033 या ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आणि त्याच्यापैकी शेवटच्या 9 ओव्या म्हणजे ज्याला पसायदानाला आपण लघु ज्ञानेश्वरी असं म्हणतो किंवा ते पूर्ण ज्ञानेश्वरीचं सार आहे। त्यामुळे ते सार सांगताना देखील एक 8-10 वर्षापूर्वी माझं नाशिकला 10 दिवसाची व्याख्यान मला झाली होती। रोज 1.5 तास एक ओवी आणि 10व्या दिवशी ज्ञानेश्वरीचं सार, आणि तरी देखील किती सांगितले तरी काही सांगायचे राही अशीच मनाची अवस्था झाली होती। पण तरी देखील माऊलींनीच असं सांगितलेलं आहे की जो वेळ आपल्या हातात मिळतो त्याचं आपण सोनं करायचा प्रयत्न करावा। त्यामुळे 2 दिवस काहीतरी त्याचं जे नियोजन केलं तर तेही सगळं आवर्त घ्यायला लागतंय। त्यामुळे आजही मी 2 भागात पसायदानाचं नियोजन केलेलं आहे। घड्याळ इथे असल्यामुळे आपल्याला त्याच्याकडे लक्ष देऊनच सगळं निरूपण करायला लागेल। बघू ना, ते श्रोत्यांच्या चेहऱ्यावरनं समजतं, त्यामुळे त्याप्रमाणे करता येईल, आधी नको ठरवायला। त्यामुळे पूर्ण पसायदानाच्या 9 ओव्या वेळाअभावी आज काही घेता येणार नाही आहेत, पण तरी देखील पसायदान हे ज्ञानेश्वरीचं सार किंवा लघु ज्ञानेश्वरी आपण का म्हणतो ते थोडंफार आपण एक पावणे 1 तासात किंवा तासापर्यंत बघूयात। आणि नंतर माझ्या मनात आहे की खूप लोकांना असं वाटतं की संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय, म्हणजे जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात नेमका काय फरक आहे। माझ्या गेल्या काही वर्षाच्या अभ्यासानुसार आणि गुरूंची चर्चा करून जे समजलं त्यानुसार जगाच्या पाठीवर संजीवन समाधी फक्त आणि फक्त ज्ञानेश्वर माऊलींची आहे। सोपानदेवांची जिवंत समाधी आहे किंवा असंख्य पुढे जिवंत समाधी आहे, पण दोन्ही फरक काय आहे। आणि मनात माझ्या असं होतं की संजीवन समाधीचा सोहळा उभा करायचा समोर, म्हणजे आपण आळंदीला इथे बसून जाऊन आल्यासारखं आपल्याला वाटेल। त्यामुळे माझ्या डोक्यात 7 पर्यंत मी पसायदानावर बोलते, पण फारशा कुठल्या ओव्यांकडे मला वळता येणार नाही आहे वेळाअभावी। त्याची सगळी वैशिष्ट्ये आपण बघूयात आणि मग नंतर संजीवन समाधीचा प्रसंग आपण बघूयात। आधी ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करते। 1200 ते 17 म्हणजे 12व्या शतकापासून ते 17व्या शतकापर्यंत आपल्या महाराष्ट्रात जे 5 संत होऊन गेले, ज्याला महाराष्ट्राचे वेद असं म्हटलं जातं, ते ज्ञानेश्वर माऊलींपासून ते समर्थ रामदास स्वामींपर्यंत। म्हणजे ज्ञानेश्वर आहेत, त्यांना समकालीन असलेले नामदेव महाराज आहेत। खांब दिला भागवत ज्यांना म्हणतात ते पैठणचे प्रपंचाचा परमार्थ करणारे एकनाथ महाराज आहेत। आणि मग परत समकालीन जे आहेत ते तुकाराम महाराज आहेत आणि समर्थ रामदास आहेत। तुकाराम महाराजांची एक शिष्या बहिणाबाई हिने या 500 वर्षाचा इतिहास, जो आध्यात्मिक इतिहास आहे, पारमार्थिक इतिहास आहे, तो एका अभंगात फार छान पद्धतीने लिहिलेला आहे। पण मला थोडंसं अशी माझ्या मनाची सल आहे किंवा का नाही असं झालं मला माहीत नाही, पण त्या अभंगात समर्थ रामदास स्वामींचं नाव नाही आहे, पण त्याचाही अर्थ थोडा निराळ्या पद्धतीने आपल्याला लावता येतो। फार छान तुकाराम शिष्या बहिणाबाई जिने जे कोणी अभंग केला याच्यावर त्या अभंगाचं महत्त्व अवलंबून असतं। जिने आपल्या मृत्यूशय्येवर
आपले आधीचे 13 जन्म एखादा चलत चित्रपट बघावं असे तिला दिसले. तिने पूर्णपणे मरणासन्न अवस्थेत ते आपल्या विठोबा नावाच्या मुलाला सांगितले आणि त्याने ते नंतर आईची उत्तरक्रिया केल्यानंतर सगळे लिहून काढले. जे जिला आपल्याला कालचं आठवत नाही, आपण त्याचं कौतुक करतो. जिला 13 जन्म आधीचे सगळे जसेच्या तसे आठवले, अशा या बहिणाबाईंनी या भागवत परंपरा किंवा वारकरी संप्रदायाचा झेंडा हा किती मोठा आहे याच्यावर अभंग केला. तो अभंग असा आहे, संत कृपा झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया, नामातयाचा किंकर तेणे केलासे विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, भजन करा सावकाश तुका झालासे कळस. याचं आज मी परीक्षा अजिबात निरूपण करणार नाही आहे, पण या भागवत धर्माचं कळस होण्याची ज्यांना खरं तर भाग्य मिळालं, पण तो जो भागवत धर्माचा कळस आहे त्याच्यावरची भगवी पताका, देशप्रेम, राष्ट्रप्रेम आणि हिंदुत्वनिष्ठा याची जी पताका आहे म्हणजे ते समर्थ रामदास स्वामी आहेत. आणि म्हणून कदाचित समर्थांना बहिणाबाईला शब्दात पकडता आलं नसेल म्हणून तिने उल्लेखच कदाचित त्यांचा केला नसेल. पण हे सगळे संत जर का आपल्या सतत आपण त्यांच्या सहवासात राहिलो, प्रश्न आहे सहवासात म्हणजे इथे देहाचा सहवास अपेक्षित नाही आहे, पण या सगळ्यांनी आपली जे ग्रंथसंपदा आपल्यासमोर दिलेली आहे त्या ग्रंथांच्या विचारांच्या किंवा तत्त्वज्ञानाच्या सहवासात जर का आपण राहिलो तर प्रत्येकाला आयुष्यात आनंद हवा असतो, शांतता हवी असते आणि समाधान हवं असतं. आणि या विचारांच्या सहवासात आपल्याला नक्की शांतता, आनंद आणि समाधान मिळू शकतं. आणि म्हणून संत वाङ्मय कधीही काळाच्या उदरात गडप होणारं नाही. ते नित्य नूतन, सनातन म्हणजे नित्य नूतन आहे, त्याला काळसुद्धा धक्का लावू शकणार नाही. थोडंसं हे 5 संत, कारण खूप संत आपल्याला असं सांगतात की हे संत म्हणजे आपल्या खरं तर देहाचाच एक अविभाज्य घटक आहे. संतांचं किंवा रामनाम आपल्या श्वासातच सामावून जायला पाहिजे. अजपाजप याचं खूप महत्त्व सगळ्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे थोडंसं मला असं वाटलं की माऊलींपासून ते समर्थ रामदासांपर्यंत आपल्या देहावर हे नेमके कुठे कुठे आहेत थोडं वर्गीकरण करायचा प्रयत्न करते. ज्ञानेश्वर माऊली हा खरंच दैवी जीवन ज्यांना मिळालं ती ज्ञानेश्वर माऊली गेली 25 वर्ष ज्ञानेश्वरीचे अभ्यास वर्ग घेते, पण अजून ज्ञानेश्वरी पोटात काही उतरलेली नाही. अशा ज्ञानेश्वरांकडे आपल्याला वरमान करून बघायला लागतं. ते माझ्या दृष्टीने ज्ञानेश्वर हे आपलं मस्तक आहे. माऊलींना समकालीन असलेले नामदेव, अमृताहुनी गोडसारखे असंख्य अभंग ते आपल्या ओठात रेंगाळतात कायम, ते ओष्टे आहेत. मग एकनाथ स्वामी जे आहेत ते आपल्या कंठात आहेत, कंठस्थ आहेत. तुकाराम महाराज नराचा नारायण झालेले आहेत, तो आपल्या पोटातला भाव आहे. तुकाराम महाराजांचा अभंग माहीत नाही असं मला वाटतं मराठी मन शोधूनही सापडणार नाही. आणि समर्थ रामदास जे आहेत तो आपला आत्मा आहे आणि आत्मा अमर आहे. त्यामुळे भक्तीला शक्तीचे जोड देणारे समर्थ रामदास स्वामी हे त्यांचं जे सबंध कार्य आहे किंवा सबंध वाङ्मय आहे ते वाङ्मय समजून घ्यायला 10 जन्म जरी घेतले ना तरीसुद्धा खरं तर ते समजणं अवघड आहे. पण म्हणून त्या वाटेने जायचंच नाही की काय. माऊलींनी आपल्याला असं एके ठिकाणी सांगितलेलं आहे की राजहंसासारखा डौलदार चालता येत नाही म्हणून चालायचंच नाही का, लता दीदींसारखा गाता येत नाही म्हणून गायचंच नाही का. आपल्याच सुरात, आपल्याच भावात आपण गायलाच पाहिजे प्रत्येकाने. आणि म्हणून या संतांबद्दल जेवढं बोलावं ना तेवढं खरंच कमी आहे. मला विषयाकडे वळण्याच्या आधी असं म्हणावं असं वाटतं की महाभारतात असा एक प्रसंग आहे. प्रसंग सांगत नाही, मला नेमके प्रश्न जे यक्ष प्रश्न आहेत, 100 यक्ष प्रश्न आहेत. आणि यक्षाचे प्रश्न म्हटल्यानंतर त्यात ज्ञानवाची मेघ ही असणारच आहे. त्यामुळे यक्षांनी धर्मराजाला असा प्रश्न विचारला होता, कहा दिक्, दिशा कोणती. आणि धर्मराज उत्तर देणारा आहे. क्षणाचाही विचार न करता धर्मराजांनी उत्तर दिलं, संतो दिक्. संत ज्या दिशेने गेले
त्या दिशेने जर का आपण त्या वाटेने त्या मार्गावरून त्यांच्या विचारांच्या सोबतीने त्यांचं बोट धरून जर का आपण गेलो तर आपण विठ्ठलाच्या चरणापर्यंत जाऊन पोचतो आणि तो आपला खरा मार्ग आहे. मना सज्जना भक्ती पंथेची जावे. हा खरा आपला पंथ ते संतांबरोबर जाताना त्यांच्या विचारांच्या सहवासात जाताना आपल्याला समजतं. आणि त्या दृष्टीने ज्ञानेश्वरीतलं पसायदान, पसाय म्हणजे ओंजळ किंवा दुसरा खूप अर्थ आहेत, अर्थात त्याचा अर्थ आहे प्रसाद. भगवंताची भक्ती केल्यानंतर, भगवंताची पूजा केल्यानंतर, आणि पूजा याचा वाल्मिकी रामायणाने इतकं सुंदर वाल्मिकी रामायणात अर्थ वाल्मिकींनी सांगितलं आहे की आपल्या मनातला जो उत्कट प्रेमभाव आहे, आणि प्रेम कसं फक्त स्वतःवर आणि आपल्या माणसांवर नाही, विश्वव्यापक असं जे प्रेम आहे, ते प्रेम जर का आपण व्यक्त केलं, मग ते डोळ्यातल्या भावनांनी असेल, ते साहित्यरूपी असेल, ते शब्दांची माळा गळ्यात घालून असेल, पण ती जी भक्ती आहे, ती जी उत्कटता आहे, त्याला पूजा असं म्हटलेलं आहे. आणि ती बरेचदा मानसपूजा असू शकते. मानसपूजेचं ते सगळं महत्त्व आहे. त्यामुळे पसाय दान, प्रसाद मिळालेला आहे. या पसाय दानाची वैशिष्ट्य इतकी आहेत की पहिलं मी असं म्हटलं की पसाय दान हा माऊलींना त्यांच्या गुरूंनी म्हणजे निवृत्तीनाथांनी दिलेला एक प्रसाद आहे. आणि आपल्या इथे अशी म्हणे की एक कण 7 जणांनी वाटून खावा. ते प्रसाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवावा. त्यामुळे पसायदानाच्या 9 ओव्यांमध्ये आधी प्रसाद मागितलाय, त्या प्रसादाचं दान मिळाले ना, अखेर हा होईल दान प्रसाय. जे शेवटी प्रसाद मिळाला आणि त्या प्रसादाचं दान परत असंख्य लोकांपर्यंत पोचवायचंय. म्हणून संत साहित्याचं वैशिष्ट्य, संत आपल्या सगळ्या शिष्यांना असं सांगतात, जे जे आपणासी ठावे ते ते सकलांसी द्यावे, शहाणे करून सोडावे सकल जन. समर्थांनी तर महंतांची लक्षणं सांगताना असं सांगितलेलं आहे की आपण ज्ञान दान करायलाच पाहिजे. फक्त आपल्यापुरतं ते ज्ञान ठेवणं म्हणजे हे फार मोठं पाप आहे. आणि हे पाप कोणीही करू नये. प्रत्येकाने आपल्याला अभ्यासपूर्ण जे माहिती आहे ते निदान एकाला तरी सांगावं. मग त्या एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला. हे पसायदानाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. त्यामुळे सुरुवातीला पसायदानाच्या वैशिष्ट्यांकडे वळते. पसायदान हा माणसाने प्रेमाने माणसाला माळलेली गळामिठी आहे. प्रेम हाच जीवनाचा पाया आहे आणि प्रेम हाच जीवनाचा कळस आहे. प्रेमाशिवाय कोणीही राहत नाही. समर्थ ब्रह्मचारी होते, विरक्त होते, कडकडीत वैराग्य आपण शुकासारिखे असं बघितलं, पण समर्थांचं प्रेम हे त्यांच्या सगळ्या साहित्यात आपल्याला बघायला मिळतं. लहान मुलांवर केलेलं प्रेम आहे, शिष्यांवर केलेलं प्रेम आहे, शिष्यांची केलेली भक्ती आहे समर्थासारिखा सगळे त्यांच्या श्लोकांमध्ये आपल्याला समजतं. तसं ज्ञानेश्वर माऊली ही शांतीची मूर्ती आहे, ही ज्ञानाची कीर्ती आहे आणि ती प्रेमाचीही कीर्ती आहे. हे सगळे संत अत्यंत आपले प्रेमळ असे होऊन गेले. आणि वैयक्तिक प्रेम, आपल्या शेजाऱ्यांवरचं, कुटुंबावरचं प्रेम भगवंताकडे वळवलं आणि जे जे भेटेभूत ते ते मानी भगवंत या वाटेने आपण जायला लागलो ना की ते प्रेम खूप व्यापक होतं. पसायदानात हे व्यापक प्रेम आहे. म्हणून संत साहित्याचे अभ्यासक व.दी. कुलकर्णी नाव माहिती असेल, त्यांनी असं सांगितलंय की पसायदान म्हणजे नेमकं काय आहे, तर माणसाने प्रेमाने माणसाला मारलेली गळामिठी आहे. पूर्णपणे प्रेमाचा दिलेला संदेश आहे. या पसायदानाच्या 9 ओव्या म्हणजे आपल्याला नवविध भक्ती माहिती आहे. श्रवण भक्तीपासून ते आत्मनिवेदनापर्यंतची भक्ती आहे. श्रवण आहे, मग कीर्तन आहे, हेही सगळ्या नैसर्गिक पायऱ्या आहेत. पण आत्मनिवेदनाच्या पायऱ्यापर्यंत आपण जाऊन पोचलो ना की मितूपणाची झाली बोळवणं. जे द्वैत पूर्णपणे गळून पडतं ना, अद्वैताची प्रचिती येते. ते माऊलींना जेव्हा ही अद्वैताची प्रचिती आली, की जेव्हा ते विठ्ठलाला पहिल्यांदा विठ्ठलाचं दर्शन घ्यायला गेले, तेव्हा विठ्ठल कोण आणि आपण कोण, त्याच्या पाया पडायचं आहे का त्याच्या उरावरी भेटायचं, तेच माऊलींना समजलं नाही. हे एकरूपत्व जे आहे
विश्वाशीही झालेलं जे एकरूपत्व आहे ते पसायदानात पूर्णपणे सार रूपाने माऊलींनी सांगितलेलं आहे. आपण नवरत्नांचा हार म्हणतो, नवविधा भक्ती म्हणतो. या सगळ्या पायऱ्या म्हणजे पसायदानाच्या 9 ओव्या आहेत. पसायदानाचं आणखीन एक वैशिष्ट्य खूप आहेत, त्यातली एक 5-7च फक्त मी सांगणार आहे. की माऊलींबरोबर आपण असं खूपदा ऐकलेलं आहे की माऊलींच्यात जी दैवी शक्ती होती आणि त्या शक्तीच्या रूपाने आणि प्रेमाने त्यांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले. या रेड्याची समाधी आहे. आपण पुणे नाशिक मार्गावर बोटाहे जे मध्ये गाव लागतं तिथनं आडवाटेने थोडं आत गेलं की तिथे समाधी आहे. माऊलींच्या समाधीचा उत्सव ज्या थाटात साजरा होतो तसाच उत्सव त्या रेड्याचाही साजरा होतो. कारण माऊलींच्या स्पर्शाने तो रेडा प्रेममय झाला आणि वेद बोलायला लागला. अशा माऊलींच्या विचारांचा, ज्ञानेश्वरीचा स्पर्श जर का आपल्या मनाला असेल ना तर आपण पण पूर्णपणे प्रेममय होऊन जाऊ. हे त्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे प्रेमाचा संदेश देणारी ज्ञानेश्वरी, ज्ञानेश्वरीतली पसायदानाची वैशिष्ट्य असं आहे की ज्ञानेश्वरी भक्ती आहे पण ती ज्ञानोत्तर भक्ती आहे. आणि ज्ञान म्हणजे स्वतःला स्वतःची झालेली ओळख, आत्मज्ञान, आत्मपरीक्षण. ज्ञानेश्वरीत कर्म आहे पण कर्माची कटकट कुठे नाही आहे. आणि ज्ञानेश्वरीत भक्ती आहे, ज्ञान आहे, पण ते ज्ञान कोरडं नाही आहे, ते ज्ञान अत्यंत नम्र आहे. ही 3 वैशिष्ट्य पसायदानाच्या या 9 ओव्यांमध्ये माऊलींनी अत्यंत सार रूपाने सांगितलेली आहेत. आपण असं बघतो की कुठल्याही मंदिराला खांब असतात, पण माऊलींचं ज्या खांबाला स्पर्श झाला तो पैसाचा खांब, त्याचं नेवाशाला देऊळ आहे. हे देवळाला खांब हे जगात सगळीकडे आहे, पण त्या खांबाचं देऊळ, तो खांबाला का महत्त्व आहे? तो पैसाचा खांब आहे आणि त्याला माऊलींचा स्पर्श झाला आहे. माऊलींची वेदना, आयुष्यभर जो छळ माऊलींचा झाला त्याबद्दल माऊलींनी एक शब्दही, चकार शब्द कुठल्याही एवढ्या समुद्ररूपी साहित्यात शब्दही नाही आहे, पण त्या पैसाच्या खांबाला माऊलींची वेदना समजली आणि ती माऊलींची माऊली होऊन गेली खांब, म्हणून त्याचं देऊळ आहे. या सगळ्या पसायदानाची वैशिष्ट्य जर का आपण बघितली ना तर असं मला वाटतं की एरवी आपण असं म्हणतो की पायापासून आपण मस्तकापर्यंत बघतो, पण आधी कळस मग पाया, हे ज्ञानेश्वरी आणि पसायदानाच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळतं. कारण पसायदान हा जर का ज्ञानेश्वरीचा कळस आहे तर त्या कळसातनं आपल्याला खाली उतरायचं आहे. आणि कळसातनं मंदिरात उतरलो ना आपण तर आपल्याला साक्षात माऊलींची भेट झाल्याचा स्वर्गीय आनंद मिळतो. आणि आपोआप मला वाटतं डोळे आनंदाने पाझरतात. आनंदले मन प्रेमे पाझरे लोचन, या भावावस्थेत आपण जाऊन पोचतो. त्यासाठी तरी पसायदानाचा अर्थ आपण नीट समजावून गेला पाहिजे. एरवी काय होतं ना, हल्ली राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक सगळ्या कार्यक्रमाचा शेवट पसायदानाने होतो. पण त्यातल्या शब्दाचा आपल्याला भावार्थ जर का समजला ना तर खरंच आपण त्या उत्कट अवस्थेला जाऊन पोचतो. आज सगळ्या शब्दांकडे मला वेळाभावी नाही वळता येणार आहे, पण खरोखर पसायदान हा आपला अंतरंगीचा एक ठेवा आहे. आणि त्यातला अर्थ आपल्याला समजला तर आपल्याला जीवनाचा अर्थ समजतो आणि आपलं सगळं जीवन जे आहे ते आनंदमय होऊन जातं. हे जगड हे आनंदाचे, याचा अर्थ खऱ्या अर्थाने आपल्याला समजतो. माऊलींची सोबत आपल्याला आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, आत्ता मी म्हटलं ज्ञानेश्वरीचा कळस म्हणजे पसायदान आहे, पण हे लघु ज्ञानेश्वरी आहे. 9,000 ओव्यांचा अर्क. या असं 1,001 ओवी असं नाही आपल्याला 9 ओव्यांच्या बाबतीत हिशोब करता येणार, पण पूर्ण 9,000 ओव्यांचा अर्क जर का कशात आहे तर तो 9 ओव्यांमध्ये आहे. आणि म्हणून ते समजून घेणं, अर्थ समजल्यानंतर होणारा आनंद. नाही तर एरवीही लता दीदींच्या आवाजात पसायदान ऐकताना डोळे मिटून शांतपणे ऐकलं ना आपण तर सगळे अष्टसात्विक भाव अंतरंगातले जागे होतात. सुरांची किमया आहे पण शब्दांची किमया ही त्याच्याहून महत्त्वाची आहे. तुकाराम महाराजांनी असं म्हटलं आहे, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने. ही रत्न आपल्याला गोळा करायची आहेत, वेचायचे आहेत, ते अमृतगण आपल्याला वेचायचे आहेत, ते या पसायदानातनं आपल्याला वेचता येतात.
पसायदानाच्या संदर्भात पसायदानातलं पसायदान काय आहे नेमकं? एका विश्वात्मक देवाने दुसऱ्या विश्वात्मक देवाकडे विश्व मनासाठी मागितलेला प्रसाद म्हणजे पसायदान आहे. म्हणजे 3 विश्वात्मक शक्ती इथे एकत्र आलेल्या आहेत. आपण माऊलींना विष्णूचा 11वा अवतार म्हणतो. महेशाचा अवतार, शिवाचा अवतार म्हणजे निवृत्ती आहे. ही चौघही भावंड एक एक दैवी अवतार घेऊनच जन्माला आलेली आहेत. त्यामुळे लोपले ज्ञान जगी विश्व नेण्याची कोडी. माऊली जो आहे तो विष्णूचा 11वा अवतार आहे. या विष्णूच्या 11व्या अवतार असलेल्या माऊलींनी महादेवाचा अवतार असलेल्या आपल्या गुरुकडे, सद्गुरूकडे म्हणजे निवृत्तीकडे मागितलेला हा प्रसाद आहे. म्हणजे मागणं किती सुंदर हवं. मला या मागण्यामध्ये ना 5 ककारांचा समावेश करावासा वाटतो. एक, कोणी मागावं, कोणाकडे मागावं, कधी मागावं, किती मागावं आणि कसं मागावं. या 5 गोष्टींचा समावेश या पसायदानात आहे. म्हणजे एका दैवी अवताराने दुसऱ्या दैवी अवताराकडे विश्व मनासाठी मागितलेला प्रसाद आहे. आपलं मागणं सर्वसामान्य माणसांचं फार निराळं असतं, त्याच्याबद्दल मी भाष्य करत नाही. पण आपल्या सगळ्या संतांची जी परंपरा आहे ना, ज्यांचा स्वार्थच गळून पडलेला आहे, निरपेक्ष मागणं आहे, कोणासाठी? विश्व मनासाठी मागणे. 1-2 उदाहरणं मला द्यावीशी वाटतात की नामदेवांनी काय मागितलं असेल, तुकाराम महाराजांनी काय मागितलं असेल, समर्थांनी काय मागितलंय, आणि या सगळ्या संतांचं जे जे मागणं आहे ना ते त्यांचं पसायदान आहे. आपण हा कार्यक्रम संपल्यानंतर समर्थांचं जे कल्याणकरी रामराया म्हणतो ते समर्थांचं पसायदान आहे. अहंकाराचा वारा न लगो राजस आहे, नामदेवांनी मागितलं ते नामदेवांचं पसायदान आहे. तुकाराम महाराजांचं पसायदान आहे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद शून्य अमंगळ हे तुकाराम महाराजांचं आहे. ते प्रत्येक संतांनी मागणं मागितलंय ते स्वतःसाठी नाही, कारण त्यांना स्वतः हे नाहीच आहे. अवघं विश्व त्यांच्या अंतरंगात सामावलेलं आहे. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशाने, असं हे सगळ्या संतांचं मागणं आहे. अगदी त्या मानाने आपल्याला वारकरी संप्रदायातलं पुंडलिकाचं, भक्त पुंडलिकाचं मागणं, अत्यंत आईवडिलांच्या सेवेत तो गुंग असताना साक्षात पांडुरंग दाराशी येऊन उभा राहिला तरी आईवडिलांच्या सेवेत त्यांनी कुठेही कुचराई केली नाही. भगवंताला उभं राहायला एक वीट फेकली आणि त्याच्यावर भगवंत उभे राहिले. भगवंत इतके खुश झाले खरोखर की किती आईवडिलांची मनापासून सेवा करतोय, माग माझ्याकडे काहीतरी माग. आणि पुंडलिक म्हणाला काय मागू, काही नाहीच आहे, सगळं तू दिलेलंच आहे, आणखीन काय मागू. पण परत परत भगवंत माग म्हणतायत आणि न मागणं हेही करंटेपणाचं लक्षण आहे. म्हणून पुंडलिकाने काय मागितलं, भगवंता याच विटेवर इथेच येणाऱ्या भगवंताच्या खांद्यावर मायेची शाल पांघरण्यासाठी तू इथेच उभा राहा. आणि म्हणून 28 युग होऊन गेली तरी विठ्ठल तिथेच उभा आहे, कमरेवर हात ठेवून. माऊली त्याचा अर्थ असा सांगते की विठ्ठलाचे हात कमरेवर आहेत, कारण हा भवसागर तरुण यायला पाणी किती आहे, कमरेपर्यंतच आहे. तू भीती बाळगू नकोस. हा असंख्य अर्थ त्यातले आहेत. त्यामुळे पसायदानात मागणं हे अतिशय सुंदर आहे. विवेकानंदांनी काय मागितलं, परमहंस त्यांना असं म्हणाले की जा त्या दुर्गादेवीकडे जाऊन तुला काय हवंय ते मागून ये. तेव्हा नरेंद्रच्या मनात असं होतं की घरचा मोठा मुलगा आहे, वडील गेलेले आहेत, बहिणी भाऊ आई सगळीच जबाबदारी आपल्यावर आहे. आणि परमहंस म्हणते की तू सतत माझ्याजवळ राहा, पण कसा राहणार, घरची जबाबदारी, निदान अन्न पाणी एवढं तर मिळालं पाहिजे, अन्न वस्त्र निवारा. आणि म्हणून रामकृष्ण परमहंस म्हणतात जा मागून ये. नरेंद्र जातोय पण तिथे पूर्णपणे त्या दुर्गामाईचं तेज बघितल्यानंतर मागायचं विसरून जातोय. मीपणा गळून पडतोय, अहंकार गळून पडतोय. आणि काय मागतायत, भक्ती दे, ज्ञान दे आणि तुझं तेज दे की ज्याच्यामुळे मला विश्वाची सेवा करता येईल. पण अशाच ठिकाणी रावणाने काय मागितलेलं आहे, अहंकार इतका होता. त्यामुळे कितीही जरी पूजा असली
कितीही शंकराचं पावित्र्य मान्य केलेलं असलं तरी स्वतःसाठी काही मागणं ही आपली संस्कृती यत्किंचितही नाही आहे. त्यामुळे पसायदानातल्या मागण्यातला एक फार महत्त्वाचा भाव आहे की मागणं हे विश्वात्मक असावं, मागणं स्वतःसाठी नसावं. हा पसायदानाचा फार मोठा एक संस्कार यातून झालेला आहे. जे ओंजळीत आलेलं आहे, जे हातात आहे ना, ते असं बंद करायचं नसतं, ते असं करायचं असतं. हा दानाचं पुण्य काय आहे हे पसायदानात आपल्याला माऊलींनी फार छान पद्धतीने सांगितलेलं आहे. ही सगळी पसायदानाची वैशिष्ट्य बघता बघता मला सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य वाटतं की मी सुरुवातीला म्हटलं की संतांच्या विचारांना काळसुद्धा धक्का लावू शकणार नाही. माझ्या दृष्टीने 12व्या शतकात जितकी माऊलींच्या विचारांची गरज होती त्याच्या शतपटींनी आज जास्त गरज आहे. आणि म्हणून ते सगळे आपण नीट समजून घ्यायला पाहिजेत. नुसतं समजून घ्यायचं नाही आहे, ते कृतीत आपल्या यायला पाहिजे. ते आपलं जीवनशैली आपली खरं तर होऊन जायला पाहिजे. असा भाग यात खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीतली मूल्य ती पसायदानात कशी उतरलेली आहे हे सगळं बघताना मला सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य असं वाटतं पसायदानाचं की आत्मविस्मृतीकडून आत्मगौरवाकडे पसायदान आपल्याला घेऊन जातं. म्हणजे नेमकं काय? मी बरेचदा जेव्हा पसायदानावर प्रवचनं करते तेव्हा माणुसकीला जाग आणणारं पसायदान आहे. माणुसकी दिवसेंदिवस मला वाटतं ओहोटीलाच लागलेली आहे. एक वेळ ती ओहोटीला लागली तर हरकत नाही, पण ती आता रक्त बंबाळ व्हायला लागली, ती विकृतीकडे जायला लागली आहे. हे फार मोठं खरं तर आपलं दुर्दैव आहे, करंटेपण आहे माणसाचं. आणि अशा काळात जर का आपण ज्ञानेश्वरीतली मूल्य समजावून घेतली ना तर आपण माणूस म्हणजे नेमके काय आहोत. माऊली आपल्याला असं सांगते की जसं साखरेत गोडी आहे तसं माणसाच्यात देवपण आहे. खरं तर त्या देवपणाला आपण जाग आणायला पाहिजे, पण आपल्या कृतींनी जाग आणायला पाहिजे. नुसती पोपटपंची करून उपयोगाची नाही आहे, ती कृतीत कसं आणायला पाहिजे. पसायदान आपल्याला ते शिकवते. माणुसकीला कशी ओहोटी लागली आजच्या काळाबद्दल मी बोलत नाही, नकारात्मक फार बोलू नये, पण एक उदाहरण देते की आत्मविस्मृतीकडनं आत्मगौरवाकडे नेणारं पसायदान म्हणजे काय. एक धनगर आहे आणि त्याच्याबरोबर त्याच्या शेळ्या मेंढ्या या सगळ्या आहेत. आणि एक दिवस त्याला एक सिंहाचं छोटंसं पिल्लू दिसतं. अगदी छोटं आहे खरं तर, घाबरलेलं आहे. ते स्वतःचं सगळं आई वडील सगळे म्हणजे त्याचं सिंहाचं हे सगळं सोडून ते इकडे चुकून आलेलं आहे. आणि तो धनगर त्याला आपल्या मेंढ्यांच्या ह्याच्यात अत्यंत प्रेमाने घेऊन येतो. लहानपणी आपण नेहमी असं म्हणतो ओल्या मातीचा गोळा असताना जे संस्कार होतात ते आयुष्यभर होतात. आणि त्या सिंहाच्या पिलावर संस्कार कुठले झाले तर मेंढ्यांचे झाले. कारण तो त्या कळपातच कित्येक दिवस आहे. त्यामुळे खाली बांध घालून वावरायचं आणि शेपटीवर करायचे आणि जीव घाबरून सगळे पळायचं. कारण कुठल्याही देवाला नवस बोलताना प्रसाद दाखवताना वाघ सिंहाचा कधी दाखवत नाही, हत्तीचा नाही दाखवत, बकरा शेळ्या मेंढ्या यांचं दाखवतात. त्यामुळे आपण तनामनाने कसं पाहिजे हाही संस्कार या ठिकाणी होतो. आणि मग एक दिवस तो मेंढ्यांच्या कळपाबरोबर असं सिंहाचं पिलू जात असताना एक बाजूनी सिंह येतो, मोठ्याने डरकाळी फोडतो, 2-4 शेळ्यांना मारतो आणि त्याला आपल्याच कोणाचं तरी एक पिल्लू तिथे आहे हे दिसतं. ते त्याला बाहेर आणतं. शेजारी एक सरोवर किंवा तलाव आहे, त्याच्या काठावर दोघं उभे राहतात आणि त्यात त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवतो, मोठ्याने गर्जना करतो. तेव्हा या सिंहाच्या पिल्याला समजतं आत्मविस्मृती झाली आहे, पण आता आत्मगौरवाकडे कसं जायचं. मला वाटतं आजकाल माणसाचंही तसंच झालेलं आहे की भगवंतांनी जन्माला घालताना आपल्याला इतकी शाश्वत मूल्य आणि संस्कार दिलेत की प्रेम आहे, त्याग आहे, सेवा आहे, समर्पण भाव आहे, तडजोड आहे, विरक्ती आहे, सगळेच आहे. पण आपल्याला त्याचा विसर पडला आहे. त्यामुळे जन्माने मिळालेले अंतरंगीचे सगळे दागिने आपण विसरून गेलो आहे आणि बाह्यांगावरच खोटे दागिने चढवायला आपण लागलेले आहोत. आणि तेच आपलं जीवन आहे असंच माणसाला वाटायला लागलंय. त्यामुळे विस्मृतीतून गौरव माणसाचा कशात आहे.
आपले बरेच आपण लोक वाडा संस्कृतीत मला वाटतं वाढलेले आहोत. वाड्यातच सगळी नाती मिळायची आपल्याला, जी 60 वर्ष वाडा संपून झाली तरी अजून आपली ती सगळी टिकून आहेत. त्यामुळे माझ्या मते नाती जपणं, आपली कुटुंब संस्था, हे सगळ्याचा पाया हा ज्ञानेश्वरी आहे. या चौघा भावंडांवर इतकी संकटं आली पण एका प्रेमाच्या धाग्याने ती बांधली गेली होती. त्यामुळे ती खरं तर तरली आणि स्वतः तरली नाहीत, आपण तरुण त्यांनी जगाला तारलं. त्यामुळे पसायदानाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य मला हे वाटतं की माणसाला, आणि म्हणून बहिणाबाईला अशी हाक मारायला लागली, अरे मानसा मानसा कधी वशील माणूस. एकदा माणसाने डूख कोणावर जर का धरला ना तर ते आयुष्यासाठी असतं, कधीही ते जात नाही. त्यामुळे पसायदान हे माणसाला माणुसकी शिकवतं. काळानुसार ज्या ज्या गरजा आहेत ते परिवर्तन आपल्यात कसं आपण करून घ्यायला पाहिजे त्याची डोळस जाण करून देतं. त्यामुळे विचार आणि विवेक हे हातात हात घालून कसे जातात. विचाराचा चाबूक पाहिजे आणि विवेकाचा लगाम पाहिजे, तो आपण आपल्यालाच लावला पाहिजे. त्या मनाच्या श्लोकात जसं इतरांना उपदेश नाही आहे, आपण आपल्याला केलेला आहे. ते पूर्णपणे पसायदानात तू काय आहेस, जन्माने तुला काय मिळालंय आणि आता तू कसा झालेला आहेस. राक्षस बरा पण माणूस नाही, अशी सगळी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीने पसायदान म्हणजे आपल्याला माणसाचं त्यात पडलेलं प्रतिबिंब आहे. आरशात जसं आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, कधी दगा देत नाही आरसा आपल्याला, पण आरशात तोंड दिसतं आणि अंतरंगातल्या आरशात डोकावलं तर आत्मज्ञानाची पहाट होते. त्यामुळे आपल्याला आपली ओळख करून देणारं, आत्मपरीक्षणाकडे नेणारं, आत्मगौरवाकडे नेणारं आणि आत्मज्ञानाची पहाट करून देणारं असं हे पसायदान अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे पसायदानाचा अर्थ आपण नीट सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. किती ताकद आहे याच्यात. आत्तापर्यंत काही वर्षांच्या अभ्यासातून मला आता हा जो पहिला शब्द आहे, पहिली ओवी कदाचित मी थोडं निरूपण त्याचं करीन आणि मग संजीवन समाधीकडे वळीन, मला माहीत नाही कसा वेळ जाईल ते. पण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हा जो पहिला आता शब्द आहे ना, त्याचे आत्तापर्यंत माझ्या अभ्यासानुसार, मनन चिंतनानुसार मला लागलेले जे अर्थ आहेत ते 17 किंवा 18 आहेत. त्यातले 4-5 अर्थ आत्ता सांगते, म्हणजे थोडं ज्ञानेश्वरीचं तत्त्वज्ञान आपल्याला समजायला कदाचित एक वाट मिळेल की काय असं वाटतं. आता या शब्दाचा पहिला अर्थ जो सर्वसामान्य तुमच्या आमच्या माणसांसाठी हा अर्थ आहे की बरेचदा आपल्याला असं वाटतं की अरे मी इतक्या उशिरा का दासबोधाकडे वळले. मनाचे श्लोक पोपटपंची केल्यासारखे लहानपणी आईवडिलांनी पाठ करून घेतले, मुखोद्गत आहेत, पण त्याचा अर्थ कुठे मला माहिती आहे. तुकारामाचे कितीतरी अभंग माझ्या अगदी मनात कानामनात रेंगाळत आहेत, पण त्याचा अर्थ मी कधी बघितलेला आहे का. आनंदाचं डोही, आनंद तरंग म्हणजे नेमकं काय, आनंद म्हणजेच नेमकं काय आहे, त्याची जागा कुठे आहे. त्यामुळे पसायदानातनं आपल्याला पहिलं जे या सगळ्या गोष्टी ज्या समजतात ना, ते आपण कसं वागायला पाहिजे, बोलायला पाहिजे, चालायला पाहिजे, हे आपल्याला पसायदानातनं पहिली महत्त्वाची गोष्ट समजते आणि स्वतःला स्वतःची ओळख झाली. आजकाल काय आहे ना, कोणी आपल्याला काही सांगायला लागलं की माहिती आहे फार अक्कल शिकवत आहेत, माहिती आहे काय येते. अशी जर का आपली वृत्ती असेल तर आपणच आपलं, माझ्या मते, परीक्षक व्हायला पाहिजे. आपणच आपल्याला सतत काहीतरी बजावायला पाहिजे. त्यामुळे ज्या क्षणी मला असं वाटतंय की आता मी परमार्थ म्हणजे दुसरं काहीही नाही आहे, संसार, प्रपंच आणि परमार्थ, प्रपंचातला मीपणा काढला, अहंकार काढला की परमार्थ झाला, आणि परमार्थात अहंकार मिसळला की प्रपंच झाला. आहे काय नाही. एका वाक्यात आहे पण त्याला आयुष्य आपल्याला खर्च करायला लागतं. त्यामुळे आता या शब्दाचा पहिला अर्थ, ज्या क्षणी कदाचित ती आयुष्याची संध्याकाळ असेल पण मला खरंच असं वाटलं की हे संत समजून घ्यायला पाहिजे, त्याचा अर्थ समजून घ्यायला पाहिजे. सत्संगम म्हणजे काय आहे की दासबोध वाचा, हे ज्या क्षणी मला वाटेल तेव्हा याच्या आधी मला का नाही वाटलं, म्हणून भूतकाळात रमण्यापेक्षा
तो क्षण तितपस्त तुमची वाट सुरू करा. हा पसायदानाचा आता या शब्दाचा सगळ्यात तुम्हा आम्हाला लागू पडणारा आणि प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात आणता येणारा असा पहिला आता या शब्दाचा अर्थ आहे. दुसरा आता या शब्दाचा अर्थ आहे की देवाकडे मागणं कधी मागायचं. माऊलींचं जे जीवित कार्य आहे, गुरुनी त्यांच्यावर सोपवलेलं, ती म्हणजे ज्ञानेश्वरीची निर्मिती. बाकी खूप माऊलींचं आहे, स्फुट अभंग आहेत, अमृतानुभव आहे, चांगदेव पासष्टचे कितीतरी आहेत, पण त्यांचं जीवन कार्य, जे जीवित कार्य आहे ना, ते ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी आहे. त्यामुळे त्या ज्ञानेश्वरीचं कार्य गुरुला अपेक्षित असलेलं करून झाल्यानंतर तो आता हा क्षण येतोय, माऊली प्रसाद मागते. आपण काही न करताच देवालाच पाण्यात टाकतो आणि आधीच देवाकडे मागायला सुरुवात करतो. अभ्यास न करता मला परीक्षेत यश हवं असतं, कष्ट न करता मला फळ हवं असतं. आता या शब्दाचा दुसरा महत्त्वाचा अर्थ आहे, त्याला खूप परंपरा आहे, की गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना, ते गहिनीनाथ हे निवृत्तीनाथांचे गुरु. माऊलींची पहिली परंपरा आहे ना, ती नाथ परंपरा आहे. त्यामुळे मी विठ्ठलाचा असं कुठे माऊली म्हणत नाही, मी निवृत्तीनाथांचा असं म्हणते. ती नाथ परंपरा आहे. तपशील सांगत नाही, पण त्र्यंबकेश्वरच्या डोंगरावर गेलेले असताना आईवडिलांचा हात सुटला, वादळ झालं मोठं आणि निवृत्ती एका गुहेत गेले. अंधार असलेली ती गुहा, पण तिथे अंधारात गहिनीनाथ बसलेले होते आणि त्यांनी निवृत्तीनाथांना सांगितलं ये, आणि त्यांना मांडीवर घेतलं. आणि निवृत्तीनाथांचं तेज एवढं प्रचंड होतं की त्यांनी असं सांगितलं की या कलियुगात हा कली माणसांना छळतोय, त्यातून बाहेर पडण्यासाठीचं जीवनविषयक तत्त्वज्ञान आहे, ते मी तुझ्या ओटीत घालतो आणि ते तू लोकांपर्यंत पोचव. कसं होतं ना, नाथ परंपरेत अशी परंपरा आहे की एकाने एकाला विद्या द्यायची, एकाने एकाला द्यायची, एकाने दुसऱ्याला. पण ती दुसऱ्याला देण्यापूर्वीच जर का एक संपला तर आजीबाईचा बटवा जसा संपून गेला, तसं हे सगळं गुह्य ज्ञान, ज्ञानेश्वरीत जे आहे ते गुह्य ज्ञान आहे सगळं, ते गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं. आणि गुरु शिष्यांचं नातं काय, आपली संबंध जी भारतीय वैभवशाली परंपरा आहे ना, ती गुरु शिष्यांची वैभवशाली परंपरा आहे. निवृत्तीनाथांना त्या क्षणी असं वाटलं की हे समाजापर्यंत, विश्वमनापर्यंत द्यायला मी नाही आहे योग्य, स्वतःची परीक्षा. मग कोण योग्य आहे, तर माझ्यापेक्षा ज्ञाना योग्य आहे. म्हणून निवृत्तीनाथांनी बघा, म्हणजे गुरुला आपला शिष्य आपल्यापेक्षा मोठा वाटतो, जे परमहंस आणि विवेकानंदांचं नातं होतं. जर का परमहंस ही निर्गुण शक्ती मानली, तर त्यांचं तत्वज्ञान विश्वापर्यंत पोचवणारी सगुण रूप कोण होतं, तर विवेकानंद होते. तसं निवृत्ती आणि ज्ञाना यांचं नातं आहे. आणि म्हणून ते ज्ञानाच्या झोळीत घालताना ज्ञानाला निवृत्तीनाथांनी, सद्गुरूंनी असं सांगितलं की हे तुझ्यापुरतं मर्यादित ठेवू नको, तू विश्ववनापर्यंत पोचव. म्हणजे शिष्याच्या तंगड्या चांगल्या अर्थाने गुरुच्या गळ्यात, ते हे गुरु शिष्यांचं अत्यंत सुंदर नातं आहे. त्यामुळे तो आता हा क्षण आहे की गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना दिलं आणि निवृत्तीने ते ज्ञानापर्यंत दिलं. तो आता हा क्षण, हा त्याचा दुसरा अर्थ आहे. तिसरा आता ह्या क्षणाचा जो अर्थ आहे तो खूप भावनिक आहे. आपण निवृत्ती या नावातच असं म्हणतो की ज्याला प्रवृत्तीच नाही, ती विरक्ती आहे, ती निवृत्ती आहे. निवृत्ती याचा अर्थ विवेकाने आपल्याला, आपल्या गुरूंनी, भगवंतांनी, आईवडिलांनी जी एक जीवनाची दिशा ठरवून दिली आहे, त्याच्यापेक्षा कुठल्या गोष्टीची आवड न ठेवणं, म्हणजे बाकी गोष्टींसाठी नावड आणि त्या दिशेची आवड, हे आपले जीवित कार्य, ती निवृत्ती आहे. पण अशा या निवृत्तीला आयुष्यात दोनदा प्रवृत्ती झाली. पहिला प्रसंग आहे मांड्याचा. निवृत्तीनाथांना अशी प्रवृत्ती झाली की मांडे खावेत, आणि त्यासाठी काय हिला मुक्ताबाईला करायला लागलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि दुसरी वेळ अशी आहे, ती म्हणजे माऊलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा. नामदेवांनी फार सुंदर सगळं वर्णन समाधीचं केलेलं आहे. निवृत्तींनीच खरं तर माऊलींना
आशीर्वाद दिला संजीवन समाधी घेण्यासाठी. दिवस, वेळ, जागा हे सगळं निवृत्तीनाथांनी ठरवलं, पण ठरवणं आणि प्रत्यक्षात वेळ आल्यानंतर त्यातून जाणं यात जमीन आसमानाचं अंतर आहे. आणि जेव्हा माऊली संजीवन समाधी घेणार ती वेळ आली ना, तेव्हा नामदेव असं म्हणतायत, फार छान आहे, बांधल्या तळ्याचा फुटला असे पाट, ओघ 12 वाटे मुरडताती. त्यांना अश्रू आवर घालणं हे अतिशय अवघड गेलं. एकीकडे सोपान आणि मुक्तीची समजूत घालत होते, पण स्वतःच अश्रू ढाळत होते की मोठ्यांच्या आधी लहानांनी समाधी घेणं. ज्ञाना खूप मोठा आहे, पण वयाने ज्ञाना लहान आहे. आणि तो आपल्या आधी समाधी घेतोय. तेव्हा निवृत्तीनाथ असं म्हणतायत की आई वडील गेले तेव्हा निवृत्तीनाथ 8 वर्षाचे होते ना फक्त. 3 भावंडांची जबाबदारी, पारमार्थिक जबाबदारी होती, पण आई वडील गेले तेव्हा जेवढं दुःख झालं नाही तेवढं दुःख आज ज्ञानात समाधी घेणार त्या क्षणी मला होतंय. आणि म्हणून निवृत्तीना प्रवृत्ती झाली आणि ही समाधी थांबवावी का असा विचार निवृत्तीनाथांच्या मनात आला. पण ते पाप आहे. ज्ञानाचं जीवित कार्य संपलेलं आहे आणि आता तो समाधी घेणार, कारण पहिलं तिरी कोकणाऱ्या काऊची हाक कानी आली आहे. आणि ती हाक कानी आल्यानंतर माऊलींचं मुळातच असलेलं तेज शतपटींनी वाढलंय. त्या तेजाला कसं थांबवणार? आणि म्हणून निवृत्तींना प्रवृत्ती होण्याचा, पण झालेली प्रवृत्ती विवेकाने रोखण्याचा तो क्षण आहे. यातून आपल्यालाही एक असा संदेश खरं तर मिळतो की प्रवृत्ती आणि निवृत्ती या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मनाचं ते संमोहन आहे. पसायदानातला सगळ्यात मोठा संदेश हे आहे की प्रवृत्ती निवृत्तीमध्ये फरक काय आहे. की जेव्हा माणसाची प्रवृत्ती आहे, तो नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, गृहिणी साठीपर्यंत सगळं प्रपंच चालवतीये, पण एक वेळ अशी येते की त्या प्रवृत्तीने तिने निवृत्तीकडे वळायला पाहिजे. व्यावसायिकांनी मुलगा हाताशी आला की सगळं त्या मुलाच्या हातात सोपवून बाजूला जायला पाहिजे, कारण तिथेच असलं की सूचना, सासू सारख्या सूचना. ही प्रवृत्ती आणि निवृत्ती, प्रवृत्तीलाच निवृत्तीची एक बाजू आहे आणि परत निवृत्तीतून परत दुसरी प्रवृत्ती आहे भक्तिमार्गाने जाण्याची. आणि म्हणून निवृत्तीला प्रवृत्ती होते तेव्हा त्यांना जीवनाचा आणखीन एक सखोल अर्थ समजतो. हे आता या शब्दाचे विविध प्रकारचे अर्थ आहेत. त्यामुळे आता या शब्दातनं आपण नेमकं काय घ्यायचं, आता या शब्दाचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ आहे वर्तमानात जगा. भूतकाळात जे होऊन गेलं ना, आणि बहुतेक भूतकाळातल्या त्रासदायक आठवणीच आपण उगाळत बसतो, ज्याने खरं मन आपलं अस्वस्थ होऊन जातं. मग राग येतो, क्रोध, संताप या सगळ्या गोष्टी येतात आणि त्याच्याच पोटी अहंकार आणि मोह आहे. त्यामुळे भूतकाळात रमू नका, वर्तमानात जगा. आणि रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उशक काल, माझा बुधवार चांगला गेला तर उजाडणारा उद्या गुरुवार चांगलाच जाणार आहे. ते मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. हा संदेश देणारा आता हा फार महत्त्वाचा शब्द आहे. त्यामुळे आता या शब्दात माझ्या दृष्टीने ज्ञानेश्वरीतल्या 9000 ओव्यांचं तत्वज्ञान सगळे एका शब्दात सांगण्याचं सामर्थ्य आहे. काल भाषा दिन होऊन गेलं, आपण अजून ते इंग्रज आळलेले पण संपतच नाही आहे आपलं. अजून त्या इंग्रजीच्या कुड्या, म्हणजे दुसऱ्या भाषेचं वैर नाही आहे आपलं. जगाशी संपर्क साधायला ती आवश्यक आहे, पण मातृभाषा जी आहे त्या मातृभाषेत काय ताकद आहे, काय सामर्थ्य आहे, हे एका आता या शब्दात 1 तास पूर्णपणे बोलता येतं. एवढी आता या शब्दाची ताकद आहे, कारण तो माऊलींचा शब्द आहे. माऊलींना समजून घेणं जसं अवघड आहे ना, तसं त्या शब्दांचे अर्थ लावणं, कारण त्या शब्दांच्या अर्थामध्ये स्वतः माऊली उभी आहे. त्या प्रत्येक शब्दाला माऊलींचा दैवी स्पर्श झाला आहे आणि तो प्रत्येक शब्द आपल्यातली माणुसकी आणि आपल्यातलं देवत्व उमलवायला मदत करतो. म्हणून पसायदानाचा प्रत्येक शब्द आपण सगळ्यांनी नीट समजून घ्यायला पाहिजे. आता विश्वात्मके देवेचा अर्थ सांगून झाला.
की माऊलींनी एका विश्वात्मक देवाने दुसऱ्या विश्वात्मक देवाकडे विश्वमनासाठी मागितलेला हा प्रसाद आहे. अशा 3 वैश्विक शक्ती या पहिल्या ओवीत साठलेल्या आहेत. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, हा वाणीचा यज्ञ आहे. निवृत्तीनाथांनी माऊलींना आज्ञा केल्यानंतर नेवाशाला शिवमंदिरात पैसाच्या खांबाला टेकून गुरूंना वंदन करून माऊली ज्ञानेश्वरी सांगायला बसलेली आहे. मला वाटतं एवढी एकरूपता आणि विश्वात्मक एकरूपता झालेली आहे की खरोखर चांदण बरसावं तशा 9,000 ओव्या एका दैवी शक्तीने माऊलींच्या मुखातून बाहेर पडलेल्या आहेत. काय सुंदर आहे पहिली ओवी, ओम नमोजी आद्या. एवढी ताकद या सगळ्यात आहे. त्यामुळे शिवमंदिरात बसून हे ज्ञानेश्वरी आणि लिहिणारे हा वाणीचा यज्ञ आहे. खूप छान ज्ञानेश्वरीचं वर्णन करताना असं म्हणतात की अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माय मराठीत माऊलींनी हा वाग्यज्ञ पेटवलेला आहे. केवढं मातृभक्ती आणि केवढं खरोखर हे आपल्या मातृभाषेवरचं प्रेम आहे, ज्यापासून आपण लांब जातोय आणि परत आपण त्याच्याकडे नक्की वळायला पाहिजे. त्यामुळे काल पहिल्या भागात मला हे जास्त खरं तर सांगायचं होतं, पण आज निदान उडत उडत तरी तेवढं सांगते. त्यामुळे हा वाग्यज्ञ, हा वाणीचा यज्ञ, पण तरी देखील तो सबंध माऊलींच्या मुखातून पडलेला, प्रत्येक बाहेर पडलेला दैवी शब्द हा सच्चित आनंद बाबांनी तो लिहून घेतलेला आहे. ज्ञानेश्वरीत खूप मला असं वाटतं आपल्याला शब्दांमधले भेद बघायला मिळतात. कारण जे कानाने ऐकलं, आपल्याला कानगोष्टीचा खेळ माहिती आहे, एकाने दुसऱ्याला, दुसऱ्याने तिसऱ्याला, पहिल्याने सांगितलेलं 10व्याच्या मुखातून बाहेर पडताना पहिल्याचा काही संदर्भच राहत नाही. तसं ज्ञानेश्वरीत खूप ठिकाणी पाढभेद ज्याला म्हणतात तसे आहेत, पण तरी शब्दांचे अर्थ तिथे बदलत नाही आहेत. त्यामुळे वाणीचा यज्ञ आणि त्यात माऊलींनी आपल्या दैवी जीवनाची घातलेली समिधा आणि त्या समिधेतनं पूर्णपणे बाहेर येणारा जो धूर आहे तो विश्वाला कवेत घेणार आहे. हा संबंध त्या वाग्यज्ञाचा अर्थ आहे. त्यामुळे आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. तोष म्हणजे आनंद, स्वर्गीय आनंद आहे. आनंदाला कसली, आनंदाचीच उपमा आनंदाला देता येतात, बाकी कसली नाही. पण इथे एक गोष्ट सांगितलेली आहे की आनंद, शांती, समाधान याच्यात जागा बाहेर नाही आहेत. पैसा फेकून त्या कधी बाजारात विकत मिळत नाही आहेत. कितीही मोठे मॉल आले तरी त्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या आपल्या अंतरंगात आहेत. म्हणून अंतरंगात डोकावा. अंतरंगात डोकावल्यानंतर तुम्हाला जी स्वतःची खरी ओळख होईल, जी आत्मज्ञानाची पहाट होईल, तिथनं तुमचं खरं आयुष्य सुरू होतं. ते पसायदानापासून सुरू होतं. त्यामुळे आनंद देणारं आहे. आता माझ्या मते माऊली म्हणजे शांतीची मूर्ती जशी आहे तशी आनंदाची कीर्ती आहे. मग मला आनंदाचं दान द्या असं का म्हटलं असेल? कारण गुरुचं पूर्ण समाधान जेव्हा होईल तेव्हाच तो शिष्याला अत्यंत तृप्त मनाने आशीर्वाद देतो. थोडं एक उदाहरण सांगते, म्हणजे कदाचित हा आनंद गुरुकडनं शिष्यापर्यंत कसा येतो आणि गुरुला समाधान झालं नाही, आनंद झालं नाही, तर गुरु वरदान देण्याच्या ऐवजी शाप देतो. आपल्याला महाभारतातली परशुराम आणि कर्ण दोघं माहिती आहेत. परशुरामांचं एक त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं ठरवलेलं एक तत्व होतं की मी हे दान जे सगळं आहे, शिक्षण, ज्ञान आहे, ते कोणाला देणार आहे तर क्षत्रियाला मी ते देणार किंवा देणार नाही, जे काही त्यांचं परशुरामांचं असेल ते. आणि कर्णाला सगळं ज्ञान हवं. तर एक वेळ अशी आली की कर्ण हा परशुरामांच्या गळ्यातला ताईत झाला. एवढा आवडता शिष्य होता. पण तो प्रसंग असा आला की एक भुंगा येतोय. कर्णाच्या मांडीवर डोकं ठेवून परशुराम झोपलेले आहेत. त्यांना शांत झोप लागली आहे आणि गुरुभक्ती इतकी जाज्वल्य आहे, भक्ती सम्राट आहे खरं कर्ण त्या बाबतीत. आणि त्यांना जाग यायला नको म्हणून कर्ण भुंग्याला बाहेर जा बाहेर जा म्हणून सांगतोय, पण तो भुंगा बाहेर जात नाही. एक वेळ अशी येते की ज्या मांडीवर परशुराम झोपलेले आहेत डोकं ठेवून, ती मांडी फोडून भुंगा बाहेर येतोय आणि रक्ताचे पाट व्हायला लागत आहेत. ते रक्ताचे पाट परशुरामाच्या अंगाला स्पर्श होते. त्यांना जाग येतोय
आणि त्यांना काय घडलं हे समजतंय आणि समजल्यानंतर अतिशय संतापलेले आहेत आपल्या लाडक्या शिष्यावर किंवा भक्तावर की एवढी सहनशक्तीने सहनसिद्धी ही फक्त क्षत्रियाजवळच असणार आहे. आणि म्हणून कर्णाने आपल्याला खोटं बोललेलं आहे, फसवलेलं आहे, सगळं ज्ञान आपल्याकडनं घेतलंय, तो त्यात आता खरंच पूर्णपणे पारंगत झालेला आहे. आणि शाप त्याला मिळालाय की ऐन युद्धाच्या प्रसंगी तुला या सगळ्या ज्ञानाचा विसर पडेल. आणि म्हणून माऊलींनी निवृत्तीनाथांना तुम्हाला माझ्याकडनं जे गूढ ज्ञान समाजापर्यंत पोचवायचंय, ही जी तुमची इच्छा आहे ती मी पूर्ण जर का करू शकलो असलो तर आनंदाने मला प्रसाद द्या. घे एकदाचा, काय कटकट आहे म्हणून घेऊ नको. आपल्या प्रत्येक कृतीत समाधान पाहिजे, कर्तव्यबुद्धी पाहिजे, प्रेम पाहिजे, तरच मला वाटतं ते रुजतं, नाहीतर नाही रुजत. स्वयंपाक करताना नाम घेतलं तर त्याचा प्रसाद होऊन जातो. आपली कर्मपूजा आणि नामपूजा या दोन गोष्टी निराळ्या नाही आहेत. त्यामुळे हाताने काम करायचे आणि मुखाने नाम घ्यायचे. कामं करता करता देख देवाजीचं रूप. हे अत्यंत महत्त्वाचा संदेश तोषोनी मज द्यावे पसाय दान. म्हणजे काय झालं, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान. आनंदाच्या पोटी शांती आहे, शांतीच्या पोटी समाधान आहे, समाधानाच्या पोटी कृतकृत्यता आहे आणि आपलं जीवन सार्थकी लागल्याचा एक अतिशय मोठा आनंद आहे. हा आनंदाचा संदेश या पसायदानातनं आपल्याला नक्की मिळतो. आणि त्या दृष्टीने पसायदानाच्या प्रत्येक शब्दाच्या पोटातला भावार्थ, आता या शब्दाचा शब्दकोशातला अर्थ किती सोपा आहे ना, आणि ते वापरून इतका गुळगुळीत झालेला आहे की त्याचा अर्थ खरं विचारला ना तर आपल्याला सांगताच कदाचित येणार नाही. पण त्याचा भावार्थ हा माऊलींच्या जीवनात पूर्णपणे आहे. खरंच माऊलींचं जीवन जर का आपण बघितलं ना तर किती संकट, किती सहनशक्ती. हे सहनशक्ती हा शब्द मला वाटतं जन्मल्यापासूनच माऊलींच्या जीवनाला चिकटलेला आहे. पण एक वेळ अशी आलेली आहे की सहनशक्तीला देखील काहीतरी मर्यादा आहे. आणि म्हणून जेव्हा इंद्रायणीचा काठ माऊलींना नाकारला तेव्हा त्यांची सहनशक्ती संपली आणि त्यांनी मनाची ताटी बंद करून घेतली. आपण आपल्या मनाची ताटी कायमच गाठी आणि हातचे मारून बंदच केलेली असते. पण ती बंद ताटी उघडण्याचं बळ कोणाजवळ असेल? संत साहित्य स्त्री शक्तीला लोटांगण घालतं, स्त्री शक्तीचा कायम गजर करतं. आणि म्हणून ते सामर्थ्य माऊलींचे सद्गुरू असलेल्या निवृत्तीनाथांच्यात नव्हतं, ते मुक्ताई माऊलीच्यात होतं. कारण जन्माने स्त्रीला निसर्गाने एवढ्या शक्ती दिलेल्या आहेत की स्त्री म्हणजे कोण आहे? फार छान ज्ञानेश्वरीत याचे उल्लेख आहेत की स्त्री म्हणजे भगवंताच्या प्रेमाची घरोघरी निर्माण केलेली प्रेमाची मूर्ती आहे. आणि म्हणून मुक्ताई माऊली ताटी उघडतीये. त्या पसायदान माझ्या मते यात खूप खरं तर मतभेद आहेत, पण काही स्फुट अभंग जर का सोडले तर ज्ञानेश्वरी ही माऊलींच्या जीवित कार्य आहे. म्हणजे ती अखेरची रचना आहे आणि त्याच्यावरचा कळस म्हणजे हा पसायदान आहे. यात नकळत स्त्री शक्तीचा केलेला जागर आहे. कारण मुक्ताई माऊली जर का ज्ञानाने ताटी बंद केली नसती ना तर मुक्ताईचा पारमार्थिक अधिकारच आपल्याला समजला नसता. आणि स्त्री शक्तीचा पारमार्थिक अधिकार समजण्यासाठी काही सुंदर सगळं त्यात तत्त्वज्ञान खरं तर सांगितलेलं आहे. ज्ञानेश्वरीतलं तत्त्वज्ञान मुक्ताईने फक्त 17-18 अभंगांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आपणच आपल्याच दाताखाली आपली जीभ जर का चावली गेली ना तर आपण हातोडा घेऊन दात नाही कधी तोडून टाकत. त्यामुळे आपल्या माणसांवर कसला रागवतोस? तू म्हणजे विश्व आहेस, ते विश्व सगळं तू कवेत घेतलेस, त्यांच्यावर कसला रागवतोस? त्यांना माफ कर. हे सगळं तत्त्वज्ञान आहे ना, त्याचा अर्क म्हणजे परत पसायदान आहे, म्हणजेच प्रेम आहे.
त्यामुळे प्रेमाने जग जिंकता येतं, जे समर्थ सांगतात, कोमल वाचा दे रे राम. आपली जी जीभ रसना आहे ना, त्याचे दोन अर्थ ज्ञानेश्वरीत माऊलींनी आपल्याला सांगितले. एक तर सात्विक आहार घ्यावा, नाही तर जे बहिणाबाई नेहमी सांगतेस की पोट म्हणे भरलं पोत, जीभ म्हणे तुझं काय जातं, खात राहा, दिवसभर खातच राहा, पोट भरलं तरी परत काही खायचंय का. आणि दुसरं, शब्द कसे वापरावे. शब्द हे शस्त्र आहे आणि ते कसे जपून वापरायला पाहिजे. त्यामुळे रसनेचा उल्लेख ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. तेही पसायदानात शब्दांचं माधुर्य, शब्दांची गोडी आणि शब्दांच्या पोटात असलेला जो भावार्थ आहे तो नीट समजून घ्या, हे आपल्याला पसायदानातनं समजतं. मी बाकीच्या ओव्यांकडे काही वळत नाही आहे, पण महत्त्वाचं मला थोडं संजीवन समाधीबद्दल थोडंसं, तेही नाही तोही 2-4 तास बोलण्याचा खरं तर विषय आहे. सर्वसामान्य माणसांसाठी नाथांनी समाधीचा अर्थ फार सुंदर सांगितला आहे. शब्दाची फोड केली आहे समधी. धी म्हणजे बुद्धी, म्हणजे विचार, म्हणजे कृती. बुद्धीचाही खूप मोठा व्यापक अर्थ आहे. त्यामुळे ज्याची बुद्धी समसमान झालेली आहे, शीत आणि उष्ण, गरीब आणि श्रीमंत, ज्ञान आणि अज्ञान, अंधार आणि उजेड, चांगलं आणि वाईट, यात जो भेदभावच करत नाही म्हणजे संत आले खरं तर. त्यामुळे भेदाभेद शून्य अमंगळ हे तर वारकरी संप्रदायाचा पाया आहे, म्हणून तुकोबा कळस झालेले आहेत. त्या भेदभाव न करणं हा फार महत्त्वाचा संदेश जो आहे तो आपल्याला समधी. आपण किती फरक करतो नाही, हा माझा आहे तो माझा नाही आहे, इतपत ठीक आहे. पण संतांमध्ये शत्रूला मित्र करून घेण्याची ताकद आहे आणि आपण आपल्याच माणसाला शत्रू करण्याची ताकद कशी वापरतो. आणि त्यामुळे पसायदानातले हे सगळे जे विचार आहेत, तत्त्वज्ञान आहे, जे मौलिक विचार आहेत, ते क्षण, ते अमृत कण आहेत, ते आपण प्रत्येकाने कसे वेचायला पाहिजेत. ते माऊलींची जी संजीवन समाधी आहे त्याचा अगदी सोपा अर्थ जर का सांगायचा झाला तर त्या संजीवन समाधीच्या नुसत्या दर्शनाने देखील आपल्या ऊर्जेला जाग येते. संजीवक मंत्र आपल्याला समजतो आणि जगण्याला बळ मिळतं. माऊलींच्या संजीवन समाधीच्या इथे आळंदीला जी ऊर्जा आहे ती जगाच्या पाठीवर कुठल्याही देवळात तेवढी ऊर्जा नाही आहे. आपल्याला माहिती असेल 1966 साली काय आता श्रद्धा निर्मूलन नाही, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काही लोक, परदेशातले लोक माऊलींची संजीवन समाधी उखडायला आले होते की बघू तिथे काय ऊर्जा आहे ती. तेव्हा सोनपंत दांडेकर टिळक रोडला जे फाटक हॉस्पिटल आहे तिथे होते आणि त्यांचे शिष्य रना शुक्ल जे माझे PhDचे गाईड आहेत, नशिबाने मी खरोखर त्यांना मामासाहेबांनी असा संदेश पाठवला की ते ऊर्जा मोजण्याचं यंत्र तू तयार केलेस, ते घेऊन तू ताबडतोब आळंदीला जा आणि ती संजीवन समाधी उखडण्याचे काय दुष्परिणाम त्या माणसांना भोगायला लागतील ते थांबव. एक माणूस असा मैलभर फेकला गेलेला, एवढं त्या संजीवन समाधीचं महत्त्व आहे. त्यामुळे जिवंत समाधी जर का माणसांनी म्हणजे संत महात्म्यांनीच जर का जिवंत समाधी घेतली तर कालांतराने त्यांचा देहाचं विघटन होत जातं, पंचमहाभूतातच तो विलीन होतो. कारण पण माऊलींची संजीवन समाधी याचा अर्थ अजूनही तिथे टवटवी आहे. आजही तिथे नाथ तिथे गेलेले, 15व्या शतकात नाथ तिथे गेलेले आहेत आणि मग आपण आत्ता जी ज्ञानेश्वरी वाचतो तो नाथांनी त्यात जे काही बदल केले ती ज्ञानेश्वरी आपल्या हातात आहे. कारण मधल्या 200 वर्षात ज्ञानेश्वरीतलं ज्ञान सगळं लुप्त होऊन गेलं तर ते नाथांनी आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. आणि नाथांनी याचे उल्लेख केलेत की आजही तिथे संजीवन समाधी घेताना माऊलींच्या समोर त्यांचा सगळ्यात आवडता अध्याय 9वा अध्याय त्यांच्यासमोर आहे. ते आजही तशीच पानं आहेत. तिथे फुलं जी वाहिलेली आहेत, तिथे कापूर जो लावलेला आहे तो आजही तसाच आहे. त्याला कोणीही धक्का लावू शकत नाही. ती संजीवन समाधी आहे आणि जिवंत समाधी देहाचं विघटन होत जातं. माऊलींच्या देहाचं
देहभावच नव्हता, कोण देहाते सांभाळी, अशी त्यांची पूर्णपणे खरं तर तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे आजही तिथे सगळं तसंच्या तसं जिवंत आहे, टवटवीत आहे, प्रफुल्लित आहे, चांगल्या अर्थाने रसरशीत आहे. आणि आजही तो 9वे अध्याय तिथे उघडलेला आहे. आपण तिथे पोचू शकत नाही, पण आपलं अज्ञान ते नाहीच आहे असं म्हणून कधी प्रकट करू नये, असं करंटे पण कोणाजवळ नसावं खरोखर. त्यामुळे माऊलींचं तेज, माऊलींचं सौंदर्य, माऊलींचं ज्ञान आणि माऊलींचं सगळं जीवन हे त्या समाधीच्या इथे आहे. म्हणून त्याला संजीवक मंत्र ज्याला म्हणतात, ती संजीवन समाधी आहे. त्यामुळे माऊलींच्या संजीवन समाधीचं थोडंसं वर्णन मी म्हणजे बोलायला लागलं की खूप बोललं जातं. त्यामुळे 2000 साली आम्ही दोघंही अर्थात नाथांच्या समाधीच्या इथे गेलो होतो, पैठणला गेलो होतो, की जे सगळं नाथांचं वाङ्मय आपण शिकवलं. पण योग कसे आयुष्यात असतात, पैठणला जाणं खूप वर्ष जमलं नव्हतं. ते 2000 साली पैठणला गेलो, नाथांच्या समाधीवर माथा टेकला आणि उचलायचं भान हरपून गेलं. आणि उचललं तेव्हा मला माऊलींचं दर्शन झालं. माऊलींनी खरोखर दर्शन दिलं. आणि मग 5-6 दिवसांनी पुण्याला परत आल्यानंतर माऊलींनी माझ्याकडनं तिचीच चरित्रगाथा लिहून घेतली. कारण मी करता ऐसे म्हणसी तेणे तू दुःखी होसी, राम करता ऐसे म्हणसी तेणे यश कीर्ती प्रताप. खरं ज्ञान काय आहे, करता करविता तो आहे. आपण प्यादा येतो, आपल्याला फक्त असं हलवून घेतो, आपल्याकडनं करवून घेतो. आणि तेव्हा जे 1.5 तासाचं देह अवघाची चंदन म्हणून माऊलींची चरित्रगाथा 24 तास अखंड न थांबता माऊलींनी लिहून घेतली. त्यातला फक्त जो शेवटचा समाधीचा भाग आहे, त्याला नावही छान उमलून आलं, देह अवघाची चंदन. चंदन जसं कायम दरवळतं, तसं माऊलींची संजीवन समाधी आजही तशीच आहे. आणि उद्याही मलापर्यंत, जोपर्यंत माणसाचा श्वास चालू आहे तोपर्यंत माऊलींची संजीवन समाधी आपल्याला ऊर्जाच देत राहणार आहे. त्यामुळे तो जो फक्त शेवटचा भाग आहे, तेवढं फक्त मी जो काही आपल्या हाताशी वेळ आहे त्याचं वाचन म्हणत नाही, अभिवाचन करते. पण खरोखर आपल्याला आळंदीला जाऊन माऊली दर्शन देते की काय, इतका एक निराळाच आनंद ह्याच्यात होतो. त्यामुळे बरेचदा असं होतं, मला अभिवाचनाचं महत्त्व थोडं निराळं वाटतं, की बोलणं हे बुद्धीला आव्हान असतं आणि अभिवाचन हे हृदयाला हात घालतं, आपली भावना जागी करतं. त्यामुळे दोन्हीचं एकत्रीकरण म्हणजे अभिवाचन हे आहे. त्यामुळे तेव्हा माऊलींनी माझ्याकडनं जे लिहून घेतली त्यातली जेमतेम 10-11 पानं, अखेरची पानं फक्त मी वाचते. काही जर का संजीवन समाधीबद्दल किंवा माऊलींच्याबद्दल शंका असल्या तर 5 मिनटं मला जर का त्याचं उत्तर देता आलं तर देईन. आणि आपण थांबू. तिथे काही श्वासही गोठून जातो आपला, स्वतःचं भान पूर्ण हरपून जातं. इतकं ती माऊलींची संजीवन समाधी आपल्याला तेज आणि ऊर्जा, संजीवक मंत्रच आहे, तेवढं फक्त अभिवाचन करते. असा तुकडा तोडल्यासारखं वाटेल, कारण ती जी सगळी 60, 70, 80 पानं आहेत त्यातली फक्त शेवटचा भाग आपण बघणार आहोत. संत ज्ञानेश्वरांनी इतकं मनाला चटका लावणारं, सर्वार्थाने अद्वितीय जीवन कदाचित जगाच्या पाठीवर इतिहासाला सापडणार नाही. त्यांच्या दैवी जीवनाला कारुण्याची सोनेरी किनारे, मराठी भाषेचा आणि शुद्ध परमार्थाचा गौरव करण्यासाठी ईश्वरी तेज त्यांच्या देहातून चमकून गेलं असेल का? मूल्यांची पडझड झालेल्या आजच्या या जगात ज्ञानेश्वरांचा आशावाद, त्यांचे विचार, त्यांचे संस्कार आपल्याला जागृती आणतील का? या विज्ञान युगात आज माणूस आनंदापासून लांब गेलाय. द्वेष, मत्सर यासारखे विकार त्याला उद्ध्वस्त करतायत. सर्वनाशाच्या वेटोळ्यात तो सापडलाय. अहंकाराने त्याला पोखरून टाकलंय. अध्यात्माची जाग आल्याशिवाय अहंकाराचा नाश कधीही होणार नाही. त्यासाठी आपल्यातल्या प्रत्येकाने भक्ती मार्गाची कास धरायला पाहिजे. संघर्षपूर्ण वातावरणात क्षुद्र प्रवृत्तीच्या जगाला तारून नेण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त ज्ञानेश्वरांच्या संदेशात आहे. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला.
ज्ञानेश्वरीत जे शाश्वत मूल्य आहेत त्यांना काळ सुद्धा धक्का लावू शकणार नाही. अवघाची संसार सुखाचा करेन आनंदे भरीन तिन्ही लोक, अशी सदिच्छा असणाऱ्या ज्ञानदेवांना त्यांच्या साहित्यरूपी सोनियाच्या खाणीला अवघं विश्व वंदन करतं. ज्ञानेश्वरी ही साधकांची माऊली आहे. ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरांच्या जीवित कार्याचा सहज सुंदर आविष्कार आहे. ज्ञानेश्वरीचं कौतुक बघताना सुखा समाधानाने भरून पावलेलं विश्व मन भान हरपून गरजू लागतं. निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान मुक्ताई विठ्ठल रखुमाई आई. ज्ञानदेवांच्या दैवी जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे लहान वयातली त्यांची ग्रंथ निर्मिती. अवघ्या 15व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीची निर्मिती हे मानवी मनाच्या पलीकडचं एक दिव्य आहे. ज्ञानदेवांचा अफाट साहित्य म्हणजे सुखसंवाद आहे. अमृतानुभव हा ग्रंथ म्हणजे ज्ञानदेवांचा आत्मसंवाद आहे. ज्ञानेश्वरी हा श्रोतृसंवाद आहे. चांगदेव 65 हा मित्रसंवाद आहे. आणि ज्ञानदेवांची गाथा म्हणजे लोकसंवाद आहे. संवाद म्हणजे निर्मळ मनाचा आरसा. आणि आज आपली घरं मुकी होत चालली आहेत. संवाद संपत चाललाय, आटून गेलाय. या संवादात अवर्णनीय आनंद आहे. ज्ञानदेवांचे स्फुट अभंग, विराण्या, हरिपाठ म्हणजे ज्ञानेशांची अमृतवाणी. त्यांच्या प्रतिभेला अनुभूतीची समृद्ध डूब आहे. ज्ञानेश्वर सर्वार्थाने शब्द सृष्टीचे ईश्वर आहेत. त्यांच्या साहित्यात जसा आध्यात्मिक वैभव आहे तसा कमालीचा वाङ्मयीन गोडवाही आहे. त्यांचे अभंग आपल्या काळजाला हात घालतात. त्यांचं वाङ्मय म्हणजे शांत पवित्र सरोवर आहे. पराकोटीचा छळ सहन करूनही छळणाऱ्या समाजाविरुद्ध ज्ञानदेवांनी अनादराचा एक शब्द सुद्धा कधी उच्चारला नाही. ते आयुष्यभर विश्व कल्याणासाठी धडपडले. विश्व शांतीची याचना केली. विश्व कल्याणाच्या अतीव तळमळीमुळे सद्गुरूजवळ प्रसाद मागितला. अवघ्या मानव जातीसाठी केलेली एक आदर्श प्रार्थना म्हणजे पसायदान. पसायदान हे ज्ञानदेवांचं आदर्श स्वप्न आहे. पसायदानातली प्रत्येक ओवी आपल्यातलं देवत्व जागृत करते. पसायदानाचे अर्थपूर्ण सूर म्हणजे माणसांनी माणसाला घातलेली प्रेमळ गळामिठी. पसायदान म्हणजे ज्ञानेश्वरीच्या भव्य देवालयावरचा उत्तुंग असा कांचनाचा कळस. पसायदान ही नुसती शब्दांची रचना नाही आहे. त्यातला प्रत्येक शब्द आपल्या मनात चैतन्य निर्माण करतो. तो शब्द जिवंत चिंतामणीसारखा आहे. त्या प्रत्येक शब्दात ज्ञानदेवांच्या अनुभूतीचा पवित्र स्पर्श आहे. त्या प्रत्येक शब्दामागे स्वतः वात्सल्यमूर्ती माऊली उभी आहे. आणि शब्द हा आकाशाचा गुण आहे. माऊलींनी अत्यंत नम्रभावाने सद्गुरूजवळ आर्त मागणी केली की माझ्या वाग्यज्ञानी संतुष्ट होऊन मला दान द्यावे. या जगातला वाकुडेपणा नाहीसं होऊ देत. विश्वातल्या प्रत्येकाला इच्छित गोष्टी प्राप्त होऊ देत. त्यासाठी ईश्वरनिष्ठांचे समुदाय हवेत. ईश्वरनिष्ठ पुरुष म्हणजे कल्पतरूंचे बाग, जिवंत चिंतामणीचं गाव, अमृताचे बोलके सागर. ते निष्कलंक चंद्र आहेत, तापहीन सूर्य आहेत. अशा सज्जन सोयऱ्यांची भेट व्हायला पाहिजे. फार काय सांगू, तिन्ही लोक आनंदाने भरून राहू देत. विशेषतः मृत्यू लोकात माझा हा ग्रंथ लोकांचं जीवन होऊन जाऊ देत. ज्ञानी यांच्या राजाची प्रार्थना कानी पडताच सद्गुरू प्रसन्न मनाने तथास्तु म्हणाले. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी ज्ञानदेवांची भावस्थिती झाली. प्रभूशी एकरूप होऊन जाण्याचा विचार मनी डोकावला. आपलं जीवित कार्य संपल्याचा भाव अवघ्या विश्वाचं माऊली पण ल्यालेल्या मनात आला. आणि पहिलं तरी कोकणाऱ्या काऊची हाक माऊलींनी ऐकली. काऊंनी आणलेला सांगावा मनाला आनंद देऊन गेला. स्वर्गीय आनंदाने ज्ञानदेवाती तेजस्वी दिसायला लागले. आणि गुरु आज्ञेने समाधीचा दिवस ठरला. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी मरणाचं मरण अत्यंत तटस्थपणे बघणारे ज्ञानदेव धन्य वाटतात. मृत्यूला लाजवणारा माऊलींचा संजीवन समाधीचा विचार पेलणं
त्यांच्या जीवलगांना सगळ्या सोयऱ्यांना किती अवघड गेलं असेल नाही. समाधी म्हणजे प्रभूशी एकरूप होऊन जाणं. ज्ञानदेवांसारखे अलौकिक सत्पुरुष परमात्म्यात विलीन होतात, याला म्हणायचं दैवी जीवन. माऊलींना असं दैवी जीवन लाभलं होतं. ज्ञानदेव समाधी घेणार ही बातमी निवृत्तीने मुक्ताईला सांगितली आणि त्या माऊलीचं काळीज हल्लं. सोपान्याला हुंका फुटला. एखाद्या वणव्यासारखी बातमी दशदिशांना जाऊन पसरली. रत्नातलं तेज संपून गेलं, कापरातला सुवास उडून गेला, गोडी साखरेला सोडून गेली, दारीचा मोगरा उन्मळून पडला, पांडुरंग रखमाई गैवरले, भिंत स्तब्ध झाली आणि पैसाचा अचेतन खांब गदगदला. इंद्रायणी काठी संत सज्जनांचा अक्षरशः महापूर लोटला. ज्ञानी यांचा राजा विश्वात जय जयकार झाला पाहिजे. पण आज ह्या जय जयकाराच्या घोषात कारुण्य होतं. पोरकेपणाच्या जाणीवेमुळे एक प्रकारची उदासीनता होती. माऊली दर्शनाला आलेल्या भाविकांना आनंद तेज देत होती, पण हा आनंद औटघटकेचा आहे या जाणीवेनी मन अस्वस्थ होऊन गेली होती. अवघं विश्वमन या चंदनी विभूतीला डोळ्यात मनाच्या गाभाऱ्यात साठवू बघत होतं. ज्ञानेश्वरी पोरकेपणाच्या भावनेने कावरी बावरी दिसत होती. ज्ञानदेवांची वाङ्मयीन मूर्ती जगाच्या अंतापर्यंत कीर्तिमान आहे हा विश्वास त्यातल्या प्रत्येकाच्या मनात होता. तरीसुद्धा विश्व मनाला माऊलींचा स्वयंप्रकाशी चंदनी देह जगाच्या अंतापर्यंत हवा होता. स्वतःला विळखा घालणाऱ्या सर्पालाही सुगंध देणाऱ्या एखाद्या चंदनाप्रमाणे ज्ञानदेवांनी आपल्या मनाचा सुगंध अवघ्या विश्वात दरवळत ठेवला होता. ज्ञानदेव एवढे तेजस्वी दिसायचे की त्यांच्या लावण्याला साक्षात सूर्यदेव वंदन करायचा. माऊलींच्या पदस्पर्शाने धरणी माता पावन होऊन जायची. माऊलींच्या तेजाला, रूपाला, गुणाला वंदन करण्यासाठी वृक्ष, पानं, फुलं, निर्झर पवन, आकाश आणि चांदणं यांना हात तुटायचे. ब्रह्मगिरी ध्यानस्थ होऊन जायची. ज्ञानदेव म्हणजे आनंदाचं निधान, शांतीची मूर्ती. माऊलींची माऊली झालेली मुक्ताई ज्ञानाच्या विरहाच्या नुसत्या कल्पनेने, अतिव दुःखाने त्याच्या ज्ञानाला घट्ट बिलगली. त्याला मिठी मारून रडायला लागली. तिचं प्रेम कळवळून म्हणत होतं, ज्ञाना तू आम्हाला सोडून जाणार? तू खरंच समाधी घेणार? ज्ञाना शांत चित्ताने, आश्वासक मायेने तिला कुरवाळत होता. प्रेमाने, वात्सल्याने तिला निरखत होता. शब्दांशिवाय चाललेला संवाद आज अपुरा वाटत होता. ज्ञानाच्या स्पर्शाने मुक्ती सुखावली, पण विरहाचं दुःख या सुखापेक्षा कितीतरी मोठं होतं. ज्ञानाच्या स्पर्शाने तिचा बाण फुटला. आयुष्यभर ताकदीने गिळून टाकलेला हुंका एखादी लाट फुटावी तसा फुटून गेला. तो हुंका कळवळून ज्ञानाला सांगत होता, नको ना रे ज्ञाना जाऊस, तुझ्या विना हे सगळं जग आणि जीवन व्यर्थ आहे. तिच्या हळुवार भावपूर्ण शब्दांना ज्ञानाच्या मौनाची मिठी आवळून टाकत होती. रडता रडता ती जास्तच बोलायला लागली आणि तिचे प्रेमळ शब्द मोत्यासारखे ओघळले आणि ते टपोरे मोती बालपणीच्या स्मृतींना जाऊन बिलगले. अरे ज्ञाना, लहानपणी मला आईबाबांची सारखी आठवण यायची. मी रडायची, हट्ट करायची, तेव्हा तू माझी आई व्हायचास रे. मला हसवायचास. माझा परकर फाटका आणि लांडा असायचा. डोळे पुसायला तो डोळ्यांपर्यंत पोचायचाच नाही, तेव्हा तू माझा पदर व्हायचास रे. प्रेमाने मला भरवायचास. ते प्रेम, ती माया संपून गेली का रे? तुझे शब्द ऐकायला माझं मन आतुर झालंय. ते शब्द कानी पडले नाहीत ना, तर मीच तुझ्या आधी संपून जाईल. ज्या चारी भावंडांचं जीवन संन्यस्त वृत्तीचं असलं ना, तरी ते कोरडं नव्हतं. त्यांची मनं कुस्करलेली नव्हती. भावना एकमेकात गुंतल्या होत्या. त्यांचं एकमेकांवर निरपेक्ष प्रेम होतं आणि ज्ञान आणि मुक्ती ते एकमेकांची सावली होऊन जगले.
प्रेमाच्या अतूट धाग्यांनी बांधली गेलेली ही भावंड एक दिवस रात्री इंद्रायणीच्या काठी जाऊन बसली. कार्तिक महिन्यातली ती रात्र, गोठवून टाकणारी थंडी. थंडीमुळे वाळवंट गार पडलं होतं. पौर्णिमेनंतरचं टिपूर चांदणं, चांदण्याची शीतलता मन प्रसन्न करत होती. गार वारं मनाला झोंबत होतं. त्या चांदण्या रात्री ज्ञानाचा निरोप घेताना ती भावंड एकमेकांची काय बोलली असती? या भावंडांचं भावजीवन इंद्रायणी माऊलीच्या पोटात लपून बसलंय. भावंडांची ती अपूर्व ताटातूट इंद्रायणी माऊली आपल्याला सांगतेय, ऐकूया. त्या रात्री माझा लाडका ज्ञाना माझ्या काठी बसला होता. निवृत्ती त्याच्या शेजारीच होता. निवृत्तीला बिलगून टिप गाळत सोपान्या त्याच्या मांडीवर बसला होता. सगळ्यांचे हात एकमेकात विसावले ते. मायेच्या हळुवार स्पर्शाने ती एकमेकांशी बोलत होती. धाकटी मुक्ती तिच्या ज्ञानाच्या मांडीवर विसावली ती. चंद्र माथ्यावर आला. शब्द ओठंगून गेला. श्वास अबोल होऊन गेला. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. ती नीरव शांतता सहन होत नव्हती. कुणीतरी या शांततेचा भंग करायला हवा होता. ज्ञानास समाधी घेणाऱ्या एका सत्यावर शिक्का मारण्यासाठी आकाशातून एक तारा खळकन निखळला. मुक्ताईने तो बघितला आणि ती ओक्साबोक्षी रडायला लागली. अरे ज्ञाना, आम्हाला सोडून पोरकं करून जाऊ नकोस ना रे. मुक्ताईने ज्ञानाच्या प्रेमाला आता पाझर फोडला आणि ज्ञाना आवेगाने बोलायला लागला. तुमचं प्रेम ही माझी शक्ती आहे. ती शक्ती मला अखेरपर्यंत हवी आहे. जन्माला येणारा प्रत्येक जीव एकटा येतो आणि एकटाच परत जातो. प्रत्येकाची वाट एकटी असते. त्या वाटेवरची वळणं वेगळी असतात. प्रत्येकाचा अंतिम क्षणही वेगळा असतो. ती वेळ आली की ती वाट आपल्याला खुणावते, हाकारते. त्या हाकेला शांत आणि प्रसन्न मनाने ओढ यायला लागते. ती वाट, तो अंतिम क्षण फक्त आपला आणि आपलाच असतो. ती सुंदर वाट मला आता हकारतीये. तुमचं प्रेम आता मला नाही थांबवू शकणार. त्या वाटेने जायला माझं मन उत्सुक आहे. मला शक्ती द्या. समाधीच्या वाटेने जाणाऱ्या ज्ञानियांच्या राजाला आता अवघं विश्व हे अदृश्य रूप वाटत होतं. अंतिम सत्य त्यातल्या प्रत्येकाला दिसत होतं. निवृत्तीनाथ सोपान्याला शांत करत होते आणि मुक्ताईला धीर देत होते. ज्ञाना हसला तर मुक्ती पुलकित होत होती आणि मुक्ती रडली तर ज्ञानाचे डोळे पाणावत होते. कोणाचंच आज समाधान होत नव्हतं. हळुवार झालेली मनं एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत होती. प्रेमाच्या प्रकाशात प्रत्येकाला स्वतःची वाट स्वच्छ दिसायला लागली. त्या तेजाच्या बाळांचं दर्शन घेण्यासाठी माझ्या काठी स्वर्गीय देवदेवतांनी एकच गर्दी केली आणि त्या गर्दीत मी माझ्या ज्ञानोबाच्या विरहाचं दुःख लपवू शकले. इंद्रायणी बोलता बोलता आटून गेली. गोठून गेलेला श्वास आता कानी पडायला लागला. ज्ञाना मुक्तीला म्हणाला, अगं मुक्ते, तूच मला सांग, आपण आता काय करूया? मुक्ताई काय सांगतीये याकडे तिघांचंही लक्ष लागून राहिलं. ज्ञानाला त्याच्या आनंदाच्या मुक्तीच्या वाटेने जाऊ द्यायचं का आपल्या आनंदासाठी, आपल्या स्वार्थासाठी त्याला घट्ट पकडून ठेवायचं? नाही. मुक्ती प्रेमातून मुक्त झाली. मनाला विवेक आणि संयमाचा सुंदर लगाम घालून ती मोठ्या आश्वासक सुरात ज्ञानदेवांना असं म्हणाली, ज्ञानदेवा तू जा, खुशाल जा, मागे वळून सुद्धा बघू नकोस. पण जाताना ती मोगऱ्याची फुलं मात्र माळून जा. आईची तुळशीची माळ तुझ्याजवळ ठेवून आणि तुझं निजानंदी मन मात्र आम्हाला देऊन जा रे. त्याच्या सोबतीने आम्ही निर्भर आणि आनंदी राहू. मुक्ताईचा विचार निवृत्ती आणि सोपान्याला आवडला. ते शांत झाले. ज्ञानदेव मनोमनी आनंदले. शांतीची ती प्रभात दश दिशांना पसरली. चौघही देवळात काकड आरतीला आली. मनाच्या गाभाऱ्यातील निरांजनाने आरती केली. ज्ञानदेवांच्या समाधीची वेळ.
जसजशी जवळ यायला लागली तसतशी संत मंडळी कावरी बावरी दिसायला लागली. या संत मंडळींचं दुःख कीर्तनातनं बोलकं व्हायला लागलं. माऊलींचं सुकुमार प्रसन्न चंदनी सगुण रूप आता आपल्याला दिसणार नाही. या कल्पनेने सगळ्यांची मनं हळुवार होऊन गेली. इंद्रायणी काठावर सिद्धेश्वराचं पुरातन मंदिर आहे. जवळ अजान वृक्षाच्या छायेखाली एक गुहा आहे. वाटेत सोन्याचा पिंपळ आहे. सोन्याचा पिंपळ हे तर आपल्या संस्कृतीचं वैभव आहे. या पिंपळाने माऊलींना अवतार समाप्तीचा आशीर्वाद दिला. नामदेवांच्या मुलांनी जागा स्वच्छ केली. सडा शिंपून रांगोळी घातली. समाधीच्या त्या पवित्र जागी कार्तिक कृष्ण एकादशीपासून मंत्र जागर सुरू केला. द्वादशीला पारणं फिटलं. त्रयोदशीला त्या जागी तुळशीचं आसन अंथरलं गेलं. ज्ञानदेवांनी इंद्रायणीत स्नान केलं आणि त्यांची महाप्रस्थान यात्रा आता सुरू झाली. कार्तिक कृष्ण त्रयोदशी माऊलींच्या संकल्पपूर्तीचा दिवस. माऊली मोठी शांत तेजस्वी आणि सोज्वळ दिसत होती. त्यांच्या लेखी जन्म मृत्यूतलं अंतर आता संपून गेलं होतं. शांत चित्ताने पावलं उचलत माऊली समाधीच्या पवित्र जागी आली. आपल्या गुरुला अखेरचं वंदन करून माऊलींनी गुरुचरणाला घट्ट मिठी मारली. लाडक्या शिष्याच्या स्पर्शाने गुरु हलला, पण क्षणभरच. लहानग्या सोपान मुक्तीच्या जवळ माऊली आली. अति प्रेमाने फक्त डोळे बोलले. डोळ्यांनीच अखेरचा निरोप घेतला. संत मंडळींना वंदन करून माऊली समाधीस्थळी आली. तो दारी पांडुरंग उभा. ज्ञानदेवा पहावा डोळा ऐसे वाटे विठ्ठला. पांडुरंग आणि निवृत्तीनाथ यांच्या सोबतीने ज्ञानदेव समाधीच्या जागी पद्मासन घालून तुळशीच्या आसनावर बसली. समाधीचं तोंड उत्तरेला आहे. ज्ञानदेवांनी देवाला नम्रपणे वंदन केलं. पुढ्यातल्या ज्ञानेश्वरीकडे अतीव प्रेमाने एकदा बघितलं आणि सहजपणे ज्ञानदेव समाधीस्थ झाले. शुद्ध रूपात विलीन झाले. नश्वर देहाची उपाधी त्यांनी टाकून दिली. ते चैतन्य रूप झाले. चंदनी देह सुगंधित झाला. अवघ्या विश्वात तो सुगंधी चंदनी वास दरवळला. पैसाचा खांब अतीव प्रेमाने गदगदला. बाप रखुमा देवी कटित वाकला. अवघ्या विश्वाला प्रकाश देणारा सूर्य मावळला. कैवल्याचा पुतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानी यांचा राजा मावळला. नामा म्हणे आता लोपला दिनकर. नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. मृत्यूला लाजवणारी माऊलींची संजीवन समाधी. माऊलींमुळे आळंदीला थोरवी आली. या समाधीवर सोन्याच्या त्या पिंपळाची पानं विसावतात. प्राजक्ताची सुकुमार फुलं रांगोळी घालतात आणि समोर इंद्रायणी माऊली वंदन करत अखंड प्रवाही राहते. अजान वृक्षाची सळसळ आपले कान तृप्त करते. आळंदीला गेल्यावर संजीवन समाधीच्या दर्शनाने आपलं मन भरून येतं. या तीर्थक्षेत्री आजही भाविकांची गर्दी लोटते. पावलं आपोआप समाधीच्या वाटेने जातात. दर्शनाने ती इंद्रायणीच्या कुशीत विसावतात आणि निवृत्तीनाथांचे बोल भक्तांच्या कानी पडतात. निवृत्ती देव म्हणे, निवृत्ती देव म्हणे, करता समाधान काही केल्या मन राहत नाही. बांधल्या तळ्याचा फुटला असे पाट, ओघ बारा वाटे मुरडताती. ओघ बारा वाटे मुरडताती. कार्तिक कृष्ण त्रयोदशी शके 1218, इसवी सन 1296, गुरुवार दुपार. या दुपारी ज्ञानदेवांनी संजीवन समाधी घेतली आणि एका युगाचा अंत झाला. तिघं भावंड उदासीन झाली. माऊलींनी आपली वाट मोकळी केल्याचा साक्षात्कार त्या तिघांनाही झाला आणि 8 महिन्यात तिघंही परमात्मा स्वरूप होऊन गेली. सोपान देवांनी सासवडला समाधी घेतली. विद्युत पातात मुक्ताईची जीवनज्योत लुप्त झाली.
तर निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरला आपली जीवनयात्रा संपवली. फुटून गेलेल्या नामदेवांच्या मुखातून शब्द बाहेर आले. वैराग्याच्या गोष्टी ऐकिलेल्या कानी, वैराग्याच्या गोष्टी ऐकिलेल्या कानी आता कैसे कोणी होणे नाही, आता ऐसे कोणी होणे नाही. हे सगळं सांगताना मन कासावीस होऊन म्हणते, किती सांगितले तरी काही सांगायचे राही, अशी माऊलींची वाणी किती आवीट थोरवी, अशी माऊलींची वाणी किती आवीट थोरवी. माऊलींची थोरवी गाताना कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, नमस्कार तया वारंवार, नमस्कार तया वारंवार. आळंदीला जाऊन समाधीवर माथा टेकला की तुमच्या चरणी मस्तक ठेविले, उचला याचे भान न राहिले, अशा भावावस्थेत आपण जाऊन पोचतो. अशी भावपूर्ण अवस्था झाल्यानंतर माऊलीमय झालेल्या मनात आपोआप पसायदानाचे सूर घुमायला लागतात. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान, तोषोनी मज द्यावे पसाय दान.